हा मनुष्य एवढा का तापला आहे? मेसचा डबा बघून खवळलेल्या अथांग महासागराप्रमाणे आवासून का बरं बघत आहे? त्यामागची सविस्तर पार्श्वभूमी आपणास बघावीच लागेल. हे आहेत दोन जिवलग मित्र जे आपल्या भ्रमणध्वनी नामक यंत्रावरती क्रीडा खेळण्यात व्यस्त आहेत. तेवढ्यात एक व्यक्ती भोजन पात्र घेऊन आला. ह्या मनुष्यास वाटले निदान आज तरी आल्हाददायक, रसपूर्ण आणि रुचकर भोजन मिळेल. तथापि यांच्या नीरस जीवनामध्ये जलयुक्त डाळ आणि रबराप्रमाणे लवचिकता प्राप्त झालेली गव्हाची पिष्टिकाच नशिबी होती. त्याचा परिणाम म्हणजे मस्तिष्क भिंतीवरती आदळून याचे असे झाले. मग काय, त्याचे परममित्र चवताळले आणि ठरवले ह्यांना आता उत्कृष्ट भोजन खाऊ घालावेच लागेल, त्याशिवाय आमच्या आत्म्यास शांती मिळायची नाही. तडकाफडकी पोचले हॉटेल समर्थ खानावळमध्ये. येथील उत्कृष्ट परंपरेची चव चाखून हा मनुष्य स्थितप्रज्ञ झाला. भोजन पाहून व चाखून त्यास स्वर्गीय सुखाची अनुभूती प्राप्त झाली. मग एवढा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर भोजनालयाच्या पात्रातील हे भोजन पाहून कोणीही हे करेलच.